खूप जुनी गोष्ट आहे. एका गावात हरिदास नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याला 3 मुली होत्या, ज्या खूप सुंदर होत्या. हरिदास आपल्या मुलीच्या आधारावरच आपले आयुष्य कंटत होता. कारण काही वर्षापूर्वी एका आजारामुळे त्याची पत्नी वारली होती. हरिदासची सर्वात लहान मुलीचे नाव सीता होते. ती तिन्ही बहिणींमध्ये सर्वात जास्त बुद्धिमान आणि समजूतदार होती. हरिदास आपल्या तिन्ही मुलीवर खूप प्रेम करत होता. त्याने कधीच आपल्या मुलींना त्यांच्या आईची कमतरता जाणवू दिली नाही. तो त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे. हळूहळू वेळ जात गेला. आता हरिदासच्या मुली मोठ्या झाल्या होत्या आणि आपल्या वडिलांसाठी स्वतः जेवण बनवू लागल्या होत्या. जेव्हा हरिदास व्यापाराच्या कामासाठी बाहेर जात असे, तेव्हा त्याच्या मुली त्याच्यासाठी जेवण तयार करून सोबत देत असत. त्याच गावात एक विधवा स्त्री राहत होती, जिची 15 वर्षाची एक मुलगी होती. त्या विधवेची सवय होती की ती प्रत्येक घरात काही ना काही मागायला जाई. जेव्हा हरिदासच्या मुली आपल्या वडिलांसाठी जेवण बनवत, तेव्हा ती स्त्री बहुतेक वेळा त्याच वेळी त्यांच्या घरात राख मागायला जाई. पण हरिदासची सर्वात लहान मुलगी सीता त्या विधवा स्त्रीला अजिबात आवडत नव्हती. जेव्हा जेव्हा ती स्त्री त्यांच्या घरात येई, तेव्हा सीता आपल्या बहिणींना सांगे, ही स्त्री आपल्या घरात का येते? ती स्त्री अजिबात चांगली नाही. दोन्ही मोठ्या बहिणी सीताला समजावत, बघ, ही विधवा स्त्री आहे आणि गरीब आहे. जर ती आपल्या घरातून राग घेऊन गेली तर तुझं काय नुकसान होतं? सीता त्यांच्या गोष्टी ऐकून शांत होई, पण पुन्हा सांगे, बघा घ्या, ही स्त्री एक ना एक दिवस आपल्या सर्वांसाठी संकट उभा करे. हे सिलसिला असेच चालू राहिले. ती स्त्री रोज त्यांच्या घरातून राग घ्यायला येई आणि संधी मिळाल्यावर हरिदासच्या जेवणात ती राख मिसळून टाकी. हरिदासने जेव्हा आपल्या जेवणात खराबी जाणवली, तेव्हा त्याने विचार केला की कदाचित त्याच्या लहान मुली जेवण बनवतात म्हणून त्यांच्याकडून काही चूक होत असेल. तो आपल्या मुलींवर खूप प्रेम करत होता आणि हे समजून शकत नव्हता की त्याच्या मुली अचानक त्याचे जेवण का खराब करत आहे. मग एक दिवस हरिदासने ठरवले, आज मी आपल्या मुलींवर नजर ठेवी. अखेर माझ्या मुली अचानक माझे जेवण खराब का करू लागल्या? जेव्हा मुली जेवण बनवू लागल्या, तेव्हा तो लपून त्यांना पाहू लागला. मोठी मुलगी स्वच्छ पाण्याने तांदूळ धुत होती, मधली मुलगी भाजी बनवत होती आणि सर्वात लहान मुलगी सीता भांडी स्वच्छ करत होती, ज्यात जेवण टाकायचे होते. काही वेळात जेवण तयार झाले. जेवणात काही खराबी नव्हती. हरिदास हैराण होता, पण अचानक त्याने जे पाहिले त्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने पाहिले की तीच विधवा स्त्री त्यांच्या घरात राग घ्यायला आली होती आणि त्याची लहान मुलगी सीता तिच्याशी वाद घालत होती. दुसऱ्या बहिणी शीतला समजावत होत्या, काही हरकत नाही सीता, ही विधवा स्त्री आहे, तिला राग घेऊ दे. पण त्या विधवा स्त्रीने राग घेण्याच्या बहाण्याने नजर चुकवून हरिदासच्या जेवणात राख मिसळली आणि सारे जेवण खराब करून टाकले. हे पाहून हरिदासला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी हरिदासने त्या विधवा स्त्रीला आपल्या घरात बोलवले आणि रागात विचारले, तुझी हिंमत कशी झाली माझे जेवण खराब करायची? ती स्त्री मोठ्या नाटकी अंदाजात हरिदास जवळ आली आणि त्याला फूस लावत म्हणाली, अरे, मी तर हे पाहत होते की तू खरंच आपल्या मुलीवर प्रेम करतोस की नाही. जेवण खराब झाल्यावर तू त्यांना ओरडतोस की नाही. पण तू तर खूप चांगला माणूस निघालास, आपल्या मुलींवर खूप प्रेम करणारा. तू तर माझी चाल लगेच पकडली. आता मला विश्वास बसला की तू आपल्या मुलींवर खूप प्रेम करतोस. पुढे असे काही होणार नाही. हरिदास तिच्या गोड गोड बोलण्यावर आणि नाटकावर विश्वास बसून बसला. कारण ती विधवा स्त्री दिसायला सुंदर होती. तिच्या वागण्याने प्रभावित होऊन त्याने काही न बोलता तिला आपली पत्नी बनवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच त्याने आपल्या मुलीच्या परवानगीशिवाय त्या विधवा स्त्रीशी लग्न केले आणि तिला आपल्या घरात आणले. लग्नानंतर काही दिवसातच ती विधवा स्त्री हरिदासच्या तिन्ही मुलींना खूप तिरस्कार करू लागली. ती इच्छा करत होती की कशाही तरी हरिदासच्या मुली या घरातून निघून जातील. तिने त्यांना घरातून काढण्यासाठी अनेक योजना आखायला सुरुवात केल्या.
ती विचार करत होती की जर मुली घरातून गेल्या तर ती आणि तिची मुलगी आरामात ऐश करून जगू शकते. तसेच हरिदासचे पूर्ण लक्ष फक्त तिच्यावर आणि तिच्या मुलीवर राहील. तिची मुलगी नेहमी मौल्यवान कपडे घालून फिरत असे, ज्यामुळे ती आधुनिक दिसत असे. पण सावत्र आईने हरिदासच्या तिन्ही मुलींना घरातील सारे कामे करायला भाग पाडले. ती त्यांना पोटभर जेवणही देत नव्हती आणि हळूहळू त्यांच्या इतर गरजा कमी करू लागली. तिन्ही बहिणी नेहमी सुखी राहू लागल्या. एक दिवस दोन्ही मोठ्या बहिणी रडत होत्या. तेव्हा सीता आपल्या मोठ्या बहिणीकडे आली आणि म्हणाली, प्रिय बहिणींनो, चला आपण तिघे कुठेतरी जाऊ, जेणेकरून आपले मन प्रसन्न होईल. मग तिन्ही बहिणी घरातून निघाल्या आणि चालत चालत एका जंगलात पोहोचल्या. तिथे एका दाट झाडाखाली बसून त्या रडत रडत आपल्या आईला आठवू लागल्या. इतक्या त्यांच्याजवळून एक महात्मा जाऊ लागले. सीता जमिनीवर बसून रडत होती आणि म्हणत होती, हे भगवान, आम्ही पीडित बहिणी आहोत आणि खूप दुःखी आहोत. तुम्ही पाहत आहात ना की आमची सावत्र आई आमच्यावर किती अन्याय करत आहे. आम्ही कित्येक दिवस भुकेले आहोत. महात्मा जवळ उभे राहून त्यांच्या गोष्टी ऐकत होते. मग ते सीताजवळ जाऊन म्हणाले, मुलींनो, तुम्ही तिघी या झाडाखाली रोज येत आहात. तुम्हाला काय दुःख आहे, सांगा. सीताने रडत रडत महात्म्यांना सारी हकीकत सांगितली. त्यांच्या गोष्टी ऐकून संतांना खूप दुःख झाले. ते म्हणाले, मुली, इथून थोडी अंतरावर माझी झोपडी आहे. माझ्या झोपडीच्या बाहेर एक सफरचंदाचा झाड आहे, ज्यावर पिकलेली सफरचंदे लागली आहेत. तुम्ही जा आणि त्या झाडावरून जितकी हवी तितकी सफरचंदे तोडून खा. हे ऐकून तिन्ही मुले आनंदाने त्या झोपडीत पोहोचल्या. त्यांनी पाहिले की झाडावर खूप सुंदर आणि रसाळ सफरचंदे लागली आहेत. तिन्हीही प्रत्येकी एक सफरचंद तोडले आणि बसून आनंदाने खाऊ लागल्या. जेव्हा त्यांचे पोट भरले तेव्हा त्यांनी महात्माजींचे आभार मानले आणि घराकडे परत आल्या. त्यानंतर जेव्हा त्यांची सावत्र आई त्यांना जेवण देत नसे, तेव्हा त्या रोज जंगलात जाऊन सफरचंदे खाऊन पोट भरत. हळूहळू त्यांनी घरचे जेवण पूर्णपणे सोडले. आता सावत्र आई विचार करू लागली, मी या मुलींना जेवण देत नाही, त्यांच्याकडून इतके काम करवते, त्यांचा अपमानित करते, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आहे. त्यांच्यात कोणी आजारीही पडत नाही, उलट त्यांची सौंदर्य वाढत चालले आहे. माझी मुलगी, जिला मी इतके चांगले जेवण देते, ती त्यांच्या पुढे कुरूप दिसते. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुली जंगलाकडे गेल्या तेव्हा सावत्र आईने आपल्या मुलीला त्यांचा पाठलाग करायला पाठवले. जेव्हा तिन्ही मुली सफरचंदे तोडून खात होत्या तेव्हा सीताने आपली सावत्र बहीण पाहिली. तिने इतर बहिणींना सांगितले, ही मुलगी आपला पाठलाग करत आहे, मी तिला इथून पळवते. जर हिने घरी जाऊन सगळे सांगितले तर आपल्यासाठी त्रास होईल. पण मोठ्या बहिणी म्हणाल्या, तू काय बोलते आहेस, ही बिचारी निष्पाप आहे. मग त्यांनी आपल्या सावत्र बहिणीला जवळ बसवले आणि तिला एक सफरचंद दिले. पण सावत्र बहिणीने सफरचंद खाल्ले नाही आणि घाईने आपल्या आईजवळ जाऊन सांगितले, आई, त्या मुली भुकेल्या नाहीत, त्या जंगलात एका झाडावरून सफरचंदे तोडून खातात. त्या झाडाजवळ एक महात्माई साधना करत आहे, पण त्यांनीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हे ऐकून सावत्र आईला खूप राग आला. ती विचार करू लागली, मी या मुलींना सफरचंद खाण्यापासून कसे रोखू. सारा दिवस ती या विचारात रागात बसली राहिली. संध्याकाळी जेव्हा हरिदास कामावरून घरी परत आला आणि आपली पत्नी उदास पाहून त्याने विचारले, काय झालं, तू उदास का बसली आहेस. ती म्हणाली, माझ्या डोक्यात खूप तीव्र दुखापत आहे आणि ही कोणत्याही औषधाने बरी होणार नाही. हरिदासने चिंतेने विचारले, मग कशी बरी होईल. ती ताबडतोब म्हणाली, जंगलात एक सफरचंदाचा झाड आहे, ज्यावर लाल लाल सफरचंदे लागली आहे. जर तू त्या झाडाला मुळासकट कापून त्यांच्या मुळ्या उकळून औषध बनवलीस आणि माझ्या माथ्यावर लावलीस तर माझे डोकेदुखी बरे होऊ शकते. हरिदास म्हणाला, बस इतकीच गोष्ट. मग त्याने काही माणसे बोलावली आणि पैसे देऊन सांगितले, जंगलात एक सफरचंदाचा झाड आहे, त्याला मुळासकट उकळून त्याच्या मुळा माझ्याकडे आणा. काही तासात ती माणसे झाड मुळासकट उकळून त्याच्या मुळा हरिदास जवळ आणली. हरिदासने लगेच आग लावली आणि त्या मुळांपासून औषध बनवून आपल्या पत्नीच्या माथ्यावर लावले.
थोड्या वेळाने तिची पत्नी म्हणू लागली, आता मला आराम मिळतोय. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिन्ही बहिणी जंगलात गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की सफरचंदाचा झाड कोणी मुळासकट उखडला होता. हे पाहून त्या खूप हैराण झाल्या आणि विचारू लागल्या, आता आपण काय खाऊ? तेव्हा त्या तिघी तिथेच बसून रडू लागल्या. त्यांच्या रडण्याची आवाज ऐकून महात्माजी आपल्या झोपडीतून बाहेर आले. ते समजले की मुली रडत आहेत. ते म्हणाले, मुलींनो, यात रडण्याची काय गोष्ट आहे? भगवान तुम्हाला यापेक्षा चांगले काही देईल. मग महात्माजी म्हणाले, चिंता करू नका, माझ्याकडे एक गाय आहे जी सकाळ संध्याकाळ दूध देते. तुम्ही तिघी बहिणी त्या गायीचे दूध पिऊन पोट भरा. त्यानंतर त्यांनी त्या मुलींना एक मातीचा पेला दिला आणि म्हणाले, हा घ्या, जितके हवे तितके दूध प्या. हे सर्व पाहून मुली खूप खुश झाल्या आणि मातीच्या पेल्यात दूध भरून पिऊ लागल्या. जेव्हा त्यांचे पोट भरले तेव्हा त्यांनी महात्माजींचे आभार मानले आणि घरी परत आल्या. त्यानंतर हे त्यांचे रोजचे काम झाले की त्या गायजवळ जाऊन मातीच्या पेल्यात दूध काढून पी. त्यांची सावत्र आई पुन्हा त्यांच्या तब्येती पाहून आश्चर्यचकित होती. मग तिने आपल्या मुलीला बोलावले आणि म्हणाली, मी तर जंगलातील सफरचंदाच्या झाडाचे नावनिशाण मिटवले होते, तरीही या मुलीच्या तब्येतीवर काही परिणाम झाला नाही. मी तर त्यांना पोटभर जेवणही देत नाही, तरीही त्या इतक्या तंदुरुस्त कशा आहे? मग तिने आपल्या मुलीला सांगितले, जा त्यांचा पाठलाग कर आणि काय खातात ते शोध. ती मुलगी पुन्हा आपल्या बहिणींचा पाठलाग करत जंगलात गेली. जेव्हा तिने मातीच्या पेल्यातून दूध पित होत्या तेव्हा सीताने मागे वळून पाहिले आणि आपली सावत्र बहीण चुपचाप उभी असलेली पाहिली. तिने आपल्या बहिणींना सांगितले, बघा, ही मुलगी पुन्हा आपला पाठलाग करत आहे. लवकर उठा आणि तिला इथून पाठवा, नाहीतर ही घरी जाऊन सगळे सांगेल आणि घरात हंगामा होईल. पण सीताच्या मोठ्या बहिणींनी तिला ओरडत म्हणाले, तुझा अखेर मतलब काय? मान्य आहे की आमची सावत्र आई आमच्यावर जुलूम करते, पण यात या बिचाऱ्यांचा काय दोष? सीता हे ऐकून शांत झाली. त्यानंतर तिन्हीही आपल्या सावत्र बहिणीला जवळ बसवले आणि मातीच्या पेल्यात दूध भरून दिले. त्या मुलीने दूध प्यायले आणि घाईने आपल्या आईजवळ जाऊन गाय आणि दुधाची सारी हकीकत सांगितली. सावत्र आईला हे ऐकून खूप राग आला. तिने गावातील काही माणसं बोलावली आणि म्हणाले, जितके पैसे हवे तितके घ्या, मी देईन, पण तुम्हाला जंगलात जावे लागेल. तिथे एका महात्म्याची झोपडी आणि गाय आहे. तुम्हाला ती झोपडी पाडायची आहे आणि ती गाय तिथून कुठेतरी दूर हाकलायची आहे, तिथून जी परत येऊ नये. बदल्यात तुम्हाला खूप पैसे मिळतील. काही वेळात ती माणसे तिच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करून परत आली. आता ती स्त्री खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिन्ही बहिणी जंगलात गेल्या तेव्हा त्यांनी पाहिले की तिथे ना गाय आहे ना संताची झोपडी. हे पाहून त्यांना पर्वतासारखे दुःख झाले. त्या तिथेच बसून रडू लागल्या आणि भुकेल्या पाण्याच्या घरी परत आल्या. त्यांची सावत्र आई हे पाहून खूप सुकून अनुभवत होती. एक दिवस ती पुन्हा आजाराचा बहाणा करून पडली. संध्याकाळी जेव्हा हरिदास घरी आला तेव्हा आपली पत्नी आजारी पाहून खूप दुःखी झाला. उदास मनाने आपल्या पत्नीला म्हणाला, भाग्यवान, तू चिंता करू नकोस. माझे सर्व काही विकले तरी जाईल, पण मी तुला काही होऊ देणार नाही. तुझा इलाज सर्वोत्तम वैद्याकडून करवे. पण तिची पत्नी काही वेगळ्या चाल चालत होती. ती म्हणाली, तुम्हाला इतके काही करण्याची गरज नाही. माझा जीव वाचवण्यासाठी फक्त एक छोटी गोष्ट करा. हरिदास म्हणाला, लवकर सांग, काय करायचे? मी तेच करेन. तिची पत्नी म्हणाली, तुम्ही आपल्या तिन्ही मुलींचे रक्त काढून माझ्या हातांच्या आणि पायांच्या तळव्यावर मळा, तेव्हाच मी बरी होऊ शकते. हे ऐकून हरिदासांच्या डोळ्यात अश्रू आले, कारण तो आपल्या मुलींवर खूप प्रेम करत होता. तो चुपचाप खोलीतून बाहेर निघाला आणि आपल्या मुलींना शोधू लागला, पण मुली घरात नव्हत्या. तो हैराण होऊन त्यांना शोधत शोधत गावातील जुन्या मंदिरात पोहोचला. तिथे त्याने पाहिले की त्याच्या तिन्ही मुली भगवानाच्या मूर्तीजवळ बसून रडत आहे. हे पाहून हरिदासाचे हृदय थरथरले. एकीकडे त्याच्या पत्नीची इच्छा होती आणि दुसरीकडे त्याच्या मुलीचे जीवन. हरिदासला समजत नव्हते की तो काय करावं. त्याने विचार केला की त्याची पत्नी आपल्या मुलीशी
कधीच खुश राहणार नाही आणि मुली आपल्या सावत्र आईसोबत खुश राहणार नाही. म्हणून त्याने निर्णय घेतला की तो आपल्या मुलींना कुठेतरी दूर नेईल. त्याने आपल्या मुलींना गळ्यात घेतले आणि म्हणाला, मुलींनो, तुम्ही का इतक्या परेशान होता? मी तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी नेईन. किन्नी मुलींना भुकेल्या पाहून त्याने बाजारातून जेवणाचे काही सामान घेतले. मग तो आपल्या मुलींना एका दाट जंगलात नेले. जेव्हा मुलींनी पोट भरून जेवण खाल्ले तेव्हा त्या एका झाडाखाली झोपल्या. हरिदासने आपल्या मुलींना तिथे झोपवलेल्या अवस्थेत सोडले आणि तिथून निघून गेला. त्याच्या मनात हाच विचार होता की किमान माझ्या मुली जिवंत राहील आणि सावत्र आईच्या जुलमापासून वाचतील. घरी जाताना रस्त्यावर त्याने एका हरणाचा शिकार केला आणि त्याचे रक्त घेऊन आपल्या पत्नीला दिले. तिच्या पत्नीने ते रक्त आपल्या हातांवर आणि पायावर लावले आणि खुश होऊन म्हणाली, आता मला आराम आहे. तिला खात्री पटली की हरिदासने आपल्या मुली मारल्या आहेत. दुसरीकडे जेव्हा तिन्ही बहिणी जाग्या झाल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा पिता त्यांना सोडून गेला आहे. त्या आपल्या पित्याला हाक मारू लागल्या. मग जंगलात जंगली प्राण्यांचा आवाज ऐकून त्या घाबरल्या आणि रडू लागल्या. मित्रांनो, संयोगाने त्याच जंगलात 3 मित्र शिकारीसाठी आले होते. जेव्हा ते शिकार करून परत येत होते तेव्हा त्याच्यातील एक मित्र, ज्याचे नाव अर्जुन होते, तो म्हणाला, मित्रांनो, मला वाटते इथे कोणी संकटात आहे. तुम्हाला कोणाच्या रडण्याची आवाज येत नाही का? मला तर कोणाच्या रडण्याची आवाज येत आहे. चला लवकर पाहूया. कदाचित कोणाला आपल्या मदतीची गरज असेल. मग तिन्ही मित्र आवाजाच्या दिशेने चालू लागले. पुढे जाऊन त्यांनी पाहिले की 3 सुंदर मुली बसून रडत आहेत. अर्जुन पुढे गेला आणि त्यांना विचारले, तुम्ही इथे एकट्या काय करत आहात आणि इतक्या का रडत आहात? मग सीताने अर्जुनला आपली सारी हकीकत सांगितली. मुलींना त्यांच्यावर खूप दया आली. ते आपापसात म्हणू लागले, का नाही आपण या मुलीशी लग्न करून घेतले? त्यांना एक छत मिळेल आणि आपले आयुष्य सकुनाने जाईल. मग तिन्ही मुलाशी लग्न केले. सीताचे लग्न अर्जुनसोबत झाले. संयोगाने त्या 3 मित्रांचे घर जवळजवळ होते. तिन्ही बहिणी खुशी खुशी आपापल्या घरात राहू लागल्या. एका वर्षानंतर सीतेच्या घरात एक मुलगा जन्मला. हे पाहून अर्जुनचे मित्र आणि सीताच्या बहिणी खूप खुश झाल्या. हळूहळू सीताचा मुलगा 3 वर्षाचा झाला. एक दिवस अर्जुनने आपल्या मित्रांना सांगितले, मला आज जंगलात शिकार करण्याचा मन आहे. चला शिकारला जाऊया. पण त्याच्या मित्रांनी नकार दिला आणि म्हणाले, आम्हाला काही महत्त्वाच्या कामाने जायचे आहे. आम्ही तुमच्यासोबत जंगलात जाऊ शकत नाही. मग अर्जुनने सीताकडून परवानगी घेतली आणि एकटाच जंगलात शिकारीसाठी निघाला. पण त्यानंतर अनेक दिवस गेले आणि अर्जुन घरी परत आला नाही. सीता खूप परेशान झाली. तिच्या बहिणींनीही तिची चिंता पाहून चिंतित झाल्या. अर्जुनच्या मित्रांनी सीताला सांत्वन देत म्हणाले, तू चिंता करूच नकोस, आम्ही अर्जुनला शोधून आणू. पण पत्ता नाही का? जेव्हा अर्जुनचे मित्र त्याला शोधायला जंगलात गेले तेव्हा तेही परत आलेत नाही. आता तिन्ही बहिणींवर पुन्हा दुःखाचा पर्वत कोसळला. एक दिवस सीता आपल्या मुलाला झोपत होती की कोणीतरी दरवाजावर आवाज मारला. तिने घाईने जाऊन दरवाजा उघडला तर काय पाहते की एक भिकारी, ज्याने जुने कपडे घातले होते, दरवाजावर उभा आहे. सीता त्याला पाहून म्हणाली, बाबा, माझा नवरा घरी नाही. मी तुम्हाला घरात येण्याची परवानगी देऊ शकत नाही. जेव्हा माझा नवरा येईल तेव्हा तुम्ही या. त्यावर भिकारी म्हणाला, मुली, मला खूप भूक लागली आहे. भुकेल्या माणसाला जेवण खाऊ घालण्यात काय हरकत आहे? सीताने दया दाखवून त्या भिकाऱ्याला घरात बोलवले आणि त्यांच्यासाठी जेवण बनवू लागली. मित्रांनो, असला तरी तो भिकारी एक जादूगर होता. जेव्हा सीता जेवण बनवत होती तेव्हा तो जादूगर भिकारी वाईट नजरेने सीताकडे पाहत होता. मग तो जादूगर उठून सीताजवळ आला आणि म्हणाला, ऐक मुली, तू मला खूप आवडलीस. आपला मुलगा सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर. भिकाऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून भीतीने सीता थरथरू लागली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही काय बोलत आहात? मी विवाहित आहे आणि एका मुलाची आई आहे. तुमची हिंमत कशी झाली असं म्हणायची? हे ऐकून जादूगर भिकाऱ्याला राग आला. त्याने आपल्या जादूने सीताला शेळी बनवले आणि तिच्या गळ्यात दोरी घालून ओढत नेऊन लागला. इकडे सीताचा मुलगा जोरजोराने रडत होता. सीताच्या बहिणींनी जेव्हा तिच्या मुलाच्या रडण्याची आवाज ऐकली तेव्हा त्या धावत तिच्या घरी आल्या. त्यांनी घाईघाईने सीताच्या मुलाला गळ्यात घेतले आणि आपल्या बहिणीला घरात शोधू लागल्या.
पण त्यांना सीता कुठेच दिसली नाही. वेळ असाच जात राहिला आणि आता सीता गायब झाल्याला 15 वर्ष झाली होती. या काळात सीताचा मुलगा तरुण झाला होता आणि सीताच्या दोन्ही बहिणींनी मिळून त्याला वाढवले होते. एक दिवस सीताच्या बहिणींनी त्याला त्याच्या आईबद्दल सारे सत्य सांगितले. हे ऐकून तो खूप परेशान झाला आणि म्हणाला, मावशी, आज मी माझी आई आणि वडील शोधायला जाईल. त्याच्या मोठ्या मावशीने त्याला समजावत म्हणाले, मुला, जे होणार होते ते झाले, जे गेले ते गेले. आता आम्हाला तुला गमवायचे नाही. आमचे पतीही जंगलात गेले होते, तेही कधी परत आले नाही. जर तूही गेलास तर आम्ही कोणाच्या आधारावर जगू. पण मुलाने म्हटले, मावशी, तुम्ही चिंता करू नका. मी आपल्या मातापित्यांना आणि बाकी सर्वांना शोधून आणेन. मग तो मुलगा जंगलाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात इकडे तिकडे भटकत राहिला, पण त्याला काही समजले नाही की त्याने आपल्या मातापित्यांना कुठे शोधावे. असे शोधत शोधत तो एका अशा जागी पोहोचला की जी पूर्ण पाषाणांची होती. तिथे त्याने पाषाणांच्या इमारती पाहिल्या आणि एक सुंदर छोटेसे पाषाणाचे घर पाहिले. तो लक्ष देऊन त्या घराकडे पाहत होता की तेव्हा त्या घरातून एक वृद्ध संत बाहेर आले आणि म्हणाले, मुला, तू इथे नवीन दिसतोस. तुला या धोकादायक जागेत येण्याची काय गरज होती? मुलाने उत्तर दिले, बाबाजी, मी आपल्या मातापित्यांना आणि घरच्यांना शोधण्यासाठी इथे आलो आहे. माझ्या आईला एक जादूगर शेळी बनवून आपल्यासोबत नेले होते. त्या मुलाच्या गोष्टी ऐकून वृद्ध संत म्हणाले, मुला, ही जागा एका खूप मोठ्या जादूगराची आहे. तो खूप शक्तिशाली आहे. जो कोणी त्याच्याशी टक्कर घेतो किंवा त्याचा अपमान करतो किंवा त्याला पाषाण बनवतो, हे जे तू आजूबाजूला पाषाण पाहतो आहेस, हेही कधी माणसे होते. जादूगराने त्यांना पाषाण बनवले. काही वर्षापूर्वी इथे एक तरुण आला होता. त्यानंतर त्याच्या मागे 2 तरुण आले. जादूगराने त्यांना झाड आणि पाषाणात बदलले आणि त्याने एक पवित्र निष्ठावान मुलीला 15 वर्षापासून बंदी बनवून ठेवली आहे. तो जादूगर त्या मुलीशी लग्न करू इच्छितो, पण ती मुलगी कशाही तरी मानत नाही. वृद्ध संताच्या गोष्टी ऐकून मुलगा विचार करू लागला, नक्कीच ही मुलगी माझी आई आहे आणि हे लोक माझ्या कुटुंबातीलच आहे. अखेर मी आपल्या लोकांना शोधलेच. त्यानंतर मुलाने वृद्ध संतांना आपली सारी हकीकत सांगितली आणि म्हणाला, बाबाजी, कृपया माझी मदत करा. या असहाय्य लोकांना वाचवण्याचा काही उपाय सांगा. मित्रांनो, वृद्ध संत ज्यांची झोपडी कधी सीताच्या सावत्र आईने जाळली होती, ते हसले आणि म्हणाले, मुला, परमात्मा नेहमी नेक हृदयाच्या लोकांची मदत करतो. तुला हिंमत सोडू नये. वृद्ध संत विवश होऊन या धोकादायक भागात राहू लागले होते. त्यांनी मुलाला वचन दिले, मी तुझ्यासोबत असेन. वृद्ध संत विचार करू लागले, कदाचित या मुलाच्या आईला मुक्त करण्याने बाकी बंदी लोकांनाही जादूगराच्या कैदेतून मुक्ती मिळेल. मग वृद्ध संतांनी बाकी गावकऱ्यांना सांगितले, हा माझा नातू आहे, जो दुसऱ्या गावातून मला भेटायला आला आहे. जेव्हा जादूगराला संशय आला की गावात एक नवीन मुलगा आला आहे, तेव्हा तो ताबडतोब वृद्ध संताकडे पोहोचला आणि विचारले, हा कोण आहे? वृद्ध संतांनी उत्तर दिले, हा माझा नातू आहे. अशा प्रकारे जादूगराने मुलाची भेट झाली. मुलगा आपली ओळख लपवून जादूगराशी भेटू लागला. जादूगराने मुलाला पाहून म्हटले, तो खूप समजूतदार दिसतोस आणि आपल्या आजोबांसारखा नेक आणि मासूम आहेस. उद्या तू माझे एक काम करशील. मी तुला एका भवनात पाठवेन, जिथे एक मुलीला माझा संदेश द्यायचा आहे. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. मुलगा समजला की तो आपल्या आईला भेटायला जात आहे. तो खूप आनंदित झाला आणि विचार करू लागला की तो आपल्या आईला अशी कोणती गोष्ट दाखवेल ज्याने ती त्याला ओळखेल. तेव्हा त्याला आठवले की त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांनी एक पितळी नाणे बनवले होते, ज्यावर एका मुलाने चित्र कोरलेले होते. ते नाणे आजही त्या मुलाने जपून ठेवले होते. त्याने योजना आखली की योग्य वेळ आल्यावर तो आपल्या आईला ओळख दाखवून आपली ओळख प्रकट करेल. जादूगार वृद्ध संताचा खूप आदर करत होता आणि त्यांच्या नातूला नेक समजत होता. त्याने मुलाला फुलांचा गुलदस्ता देऊन दररोज सीताजवळ पाठवायला सुरुवात केली. मुलाला नेक समजल्यामुळे जादूगाराला त्याच्यावर काही संशय नव्हता. एक दिवस वृद्ध संतांनी योजना आखली आणि त्या मुलाला सांगितले, मुला,
एखाद्या दिवशी संधी पाहून आपले पितळी नाणे फुलांच्या गुलदस्त्यात लपव. जेव्हा तुझी आई ते पाहिल तेव्हा ती तुला लगेच ओळखेल. पण हे काम सोपे नाही. जादूगराने सीताची निगराणीसाठी एक पहारेदार नेमला आहे, जो नेहमी कडक नजर ठेवतो. सीताला एका खोलीत बंद करून ठेवले आहे, जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. मुलगा दररोज गुलदस्ता घेऊन सीताजवळ जात असे आणि तिथे जादूगरही एक सेविका नेहमी सीतासोबत असते. एक दिवस भाग्याने मुलाच्या साथ दिली. असा प्रसंग आला जेव्हा खोलीत सीता व्यतिरिक्त कोणी नव्हते. मुलाने घाईने पितळी नाणे फुलाच्या गुलदस्त्यात लपवून सीताच्या चरणाजवळ ठेवले. जसे गुलदस्ता जमिनीवर ठेवला तसे नाण्याची आवाज आली. सीताने आश्चर्याने गुलदस्ता उचलला आणि फुलांमध्ये ठेवलेले पितळी नाणे ओळखले. हेच ते नाणे होते जे वर्षांपूर्वी अर्जुनने आपल्या मुलाच्या जन्मदिनी बनवले होते. सीताची नजर ताबडतोब गुलदस्ता आणणाऱ्या मुलाकडे गेली. दोघांची नजरे मिळाल्या आणि सत्य उघडलं झाले. सीताने ओळखले की हा तिचा मुलगा आहे. त्यानंतर सेविका येताच सीताचा मुलगा तिथून निघून गेला. आपल्या मुलाशी भेट झाल्यावर सीताच्या मनात नवीन आशा जागी झाली. जादूगराने सीताला बंदी बनवून ठेवले होते, पण तिचा मुलगा आपल्या आईला मुक्त करण्याची योजना आखू लागला. त्याने आपल्या आई सीतासाठी एक पत्र लिहिले आणि ते जपून ठेवले. दुसऱ्या दिवशी तो फुलांचा गुलदस्ता घेऊन गेला आणि सीताजवळ ठेवून निघून आला. जेव्हा सीताची सेविका तिथून गेली तेव्हा सीता त्या गुलदस्त्याकडे पाहू लागली. त्यात तिला एक पत्र सापडले. सीताने उत्सुकतेने ते पत्र उघडून वाचू लागली. पत्रात लिहिले होते, आई, तुम्ही जादूगराशी लग्न करण्याचा खोटा नाटक करा आणि त्याच्याकडून त्याच्या शक्तीचे रहस्य काढून घ्या. हळूहळू सीताने जादूगराशी लग्नासाठी संमती घेतली आणि त्याच्या शक्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली. एक दिवस ती आपल्या योजनेत यशस्वी झाली आणि तिने जादूगराकडून त्याच्या शक्तीचे रहस्य काढले. जादूगराने सांगितले की त्याची प्राणशक्ती एका पोपटात आहे, जो एका पिंजऱ्यात बंद आहे आणि एका दाट जंगलात झाडाखाली खडी सुरक्षित ठेवला आहे. मग सीताने हे रहस्य आपल्या मुलाला सांगितले, पण त्याला धोक्यापासून वाचवण्यासाठी जाण्यास मनाई केली. तरीही मुलाने आपल्या आईला विश्वास दिला की तो यशस्वी होऊन परत येईल. आता अनेक दिवसाच्या परिश्रमाने तो जंगलात पोहोचला. कशाही तरी संधी पाहून त्याने पोपटाला पिंजऱ्यातून काढले आणि जादूगराच्या इमारतीपर्यंत परत आणले. जेव्हा जादूगराने पोपट मुलाच्या हातात पाहिला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो त्या मुलाकडून पोपट परत मागू लागला. मग मुलाने चतुराईने जादूगराकडून सर्व बंदी लोकांना मुक्त करवले. त्यानंतर त्याने पोपटाचे पंख ओढून तोडले, ज्यामुळे जादूगराची शक्ती संपली. शेवटी त्याने पोपटाची मान मरडली, ज्यामुळे जादूगर मारला गेला. मग मुलाने आपली आई सीता, वडील अर्जुन आणि बाकी सर्व बंदी लोकांना मुक्त केले. मग ते सर्व धर्मपरायण वृद्ध संताकडे पोहोचले. सर्वांनी वृद्ध संताचे धन्यवाद केले आणि आपल्या घरी परत आले. सीताच्या बहिणी आपल्या पतींना भेटून खूप आनंदी झाल्या. ते जादूगराच्या कैदेत वर्षानुवर्ष होते. सीताचे वडील, जे आपल्या मुली गमावण्याच्या दुःखात बुडाले होते, त्यांना सुखरूप पाहून आनंदाने रडू लागले. त्यांनी मुलींकडून क्षमा मागितली आणि सांगितले की त्यांच्या पत्नीच्या साजिशांमुळे हे सर्व झाले. हरिदासला आपल्या चुकीचा खूप पश्चाताप झाला आणि तो फुटफुटून रडू लागला. मुलींनी आपल्या वडिलांना सांत्वन दिले आणि म्हणाल्या, पिताजी, तुम्ही चिंता करू नका, आम्ही आपल्या जीवनात खुश आहोत. मग त्यांच्या वडिलांनी सांगितले की त्यांची सावत्र आई, जी त्यांच्यावर अत्याचार करत होती, ती एका भयंकर आजाराने या जगातून निघून गेली. अर्जुनने सीता आणि आपल्या मुलाला गळ्यात घेतले. त्यानंतर सर्वांनी खुशी आणि सकुनाने आपले आयुष्य घालवायला सुरुवात केली. आशा आहे मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाताना कमेंटमध्ये हाईप द्या. भेटू एका नवीन ज्ञानवर्धक आणि मनोरंजक गोष्टीसह. धन्यवाद. जय श्री कृष्ण. हर हर महादेव.